अमरावतीत गणेशोत्सवाच्या तयारीला आता वेग आला आहे. 25 सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रसिद्ध न्यू आझाद गणेशोत्सव मंडळाने विदर्भाचा राजा गणरायाच्या आगमनाकरिता जोरदार तयारी सुरू केली आहे. खापर्डे बगीचा परिसरात मंडपाच्या भूमिपूजन आणि पाद्यपूजनाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्याला राजकीय, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. 25 सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाकरिता अमरावती शहर सज्ज होत आहे. शहरातील खापर्डे बगीचा परिसरातील न्यू आझाद गणेशोत्सव मंडळामध्ये विदर्भाचा राजा गणरायाच्या आगमनाची तयारी जोरात सुरू झाली आहे. विदर्भभरातील हजारो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या या मंडळात आज भव्य मंडपाच्या उभारणीपूर्वी भूमिपूजन आणि पाद्यपूजन विधी पार पडलेत. वैदिक मंत्रोच्चारात आणि धार्मिक वातावरणात पंडितांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाला खासदार बलवंत वानखडे, महापौर श्रीचंद तेजवाणी, माजी पालकमंत्री डॉक्टर सुनील देशमुख, माजी पालकमंत्री जगदीश गुप्ता, माजी खासदार अनंत गुढे, काँग्रेस शहराध्यक्ष बबलू शेखावत, विरोधी पक्षनेते विलास इंगोले, सभागृह नेते चेतन गावंडे, नगरसेवक ॲडव्होकेट प्रशांत देशपांडे, पंजाबराव तायवाडे, डॉक्टर तायडे तसेच न्यू आझाद गणेश मंडळाचे पदाधिकारी दिनेश बुब, अनिल अग्रवाल आणि मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्यू आझाद गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दरवर्षी या ठिकाणी विदर्भाच्या राजाची स्थापना होते. दरवर्षी अमरावतीच नव्हे तर आजूबाजूच्या जिल्ह्यातील, राज्यातील लोक सुद्धा, भाविक मंडळी या ठिकाणी गणेशोत्सवाचा परिपूर्ण आनंद घेण्यासाठी या ठिकाणी येतात. अतिशय शिस्तीत आणि मस्तीत होणाऱ्या या उत्सवाला आज भूमिपूजनाच्या माध्यमातून सुरुवात झालेली आहे. शहरातील, जिल्ह्यातील सर्व मान्यवर मंडळी, नेते मंडळीसह गणेश भक्तांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली होती. अत्यंत भावनिक आणि धार्मिक वातावरणामध्ये आजच्या भूमिपूजन सोहळ्याची सांगता झालेली आहे. या गणेशोत्सवामध्ये दरवर्षी आपण सर्व लोक येतातच, परंतु यावर्षी अधिक उत्साहाने, अधिक देखण्या स्वरूपात सर्व कार्यक्रम होईल याकरता मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तत्पर आहे. गणरायाच्या आगमनाची चाहूल जशी लागली तसंच उत्साहाचं एक वातावरण तयार झालेलं आहे. आपण सगळ्यांनी आबालवृद्धांसह, इष्टमित्रांसह, कुटुंबियांसह या उत्सवामध्ये सहभाग घ्यावा ही विनंती. धन्यवाद. 1 वर्ष जरी झालं असलं, आम्ही गणरायाला प्रार्थना करतो की यावर्षी नवीन मार्गाने जाईल आणि पुढच्या वर्षीपासून जुन्याच मार्गाने मिरवणूक मार्गक्रमण करेल असा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो. मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यामुळे गणेशोत्सवाच्या उत्साहाला आणखी उधाण आले असून विदर्भाचा राजा गणरायाच्या आगमनाची प्रतीक्षा आता भाविकांना लागली आहे. विदर्भातील भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या न्यू आझाद गणेशोत्सव मंडळात गणरायाच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू झाली आहे. भूमिपूजनानंतर आता मंडप उभारणी आणि देखाव्याच्या कामांना वेग मिळणार असून यंदाही विदर्भाचा राजा लाखो भाविकांचे आकर्षण ठरणार आहे. न्यू आझाद गणेशोत्सव मंडळाच्या ह्या वर्षीच्या गणेशोत्सवाकरिता आज मंडपाचं भूमिपूजन आणि पादत्राण भूमिपूजन आज संपन्न झाला आहे कार्यक्रम. या कार्यक्रमात अमरावतीचे खासदार, अमरावतीचे महापौर आणि माजी पालकमंत्री, सर्वपक्षीय नेते असे इथे उपस्थित होते. यावर्षी आपल्याला मागच्या वर्षीपासून जो एक नवीन समस्या निर्माण झाली होती, पुलावरनं आपल्याला विसर्जन मिरवणूक पलटवायची बारी आली होती. यावर्षी पण आमचं जे पोलीस विभागाशी बोलणं झालं, यावर्षी पण तशीच परिस्थिती राहील. फक्त येणाऱ्या दिवसात आम्ही त्या बाबीची घोषणा करूच, पण ह्या वर्षी विसर्जनाच्या ठिकाणी आतापर्यंत जे न्यू आझाद गणेशोत्सव मंडळाच्या विदर्भाच्या राजाच्या देखाव्याला कधीच नव्हतं, असं यावर्षी विसर्जनच्या वेळेस तिथे काहीतरी नवीन अमरावतीकरांना आणि गणेश भक्तांना आणि विदर्भाच्या राजावर प्रेम करणाऱ्या गणेश भक्तांना ते पाहायला मिळेल. तिथे हजारो लोकांची बसाची व्यवस्था राहील आणि तिथे काही धार्मिक आणि भक्तिमय वातावरणाच्या हिशोबाने आम्ही काही त्याचं नियोजन केलेलं आहे. येणाऱ्या दिवसात गणेशोत्सवाच्या अगोदर त्याची आम्ही रीतसर घोषणा करू.